खरं तर ना, आज संध्याकाळचं किचनमध्ये येण्यासाठी जरा उशीरच झाला होता. त्याच्यामध्ये मला खूप सारं जेवणसुद्धा बनवायचं होतं. कारण आज आमच्याकडे येणार होते पाहुणे आणि त्याच्यामध्ये माझा उपवास होता. तर म्हटलं आधी चहा घेऊन घेते. मी चहा घेतला, पिल्लूला दूध वगैरे गरम करून दिलं. त्यानंतर म्हटलं देवापाशी दिवाबत्ती वगैरे करून घेते. देवाजवळ दिवा लावला, कापूर, अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा असतो, तो सुद्धा लावला. दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर आले किचनमध्ये. म्हटलं एकदा कामाला लागलं का मग टेन्शन नाही. किचनमध्ये आले तर इकडे याचं वेगळंच काहीतरी चालू होतं. तर म्हटलं चल नंतर बघूया काय करायचं. तोपर्यंत इकडे मी आधी कुकर लावून घेतला. आधी कुकर लावला का पटापट कामं होतात. कुकर लावला तोपर्यंत इकडे माझी खीरसुद्धा बनवून घेतली. आणि कसं कोणी येणार असलं का पटापट जेवण बनवायचं असतो. त्यानंतर इकडे मी पनीरची भाजी बनवली आणि भाजीचा वास खूप छान येत होता. आणि याची रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. खरं तर ना गावाकडून कोणी येणार असलं का पोरांनाही बरं वाटतं आणि गावाकडनं लवकर कोणी येत नाही. म्हणून आमच्याकडे जर पाहुणे आले तर त्यांना मी जेवायला बोलवत असते. माझ्या बहिणीच्या घरी पाहुणे आलेले होते. तिच्या मुलाचा काल वाढदिवस होता त्याच्यासाठी. तर त्यांना आम्ही जेवायला बोलवलं होतं. गावाकडनं कोणीही आलं का त्यांना जेवण केल्याशिवाय पाठवायला बरं नाही वाटत. तर त्याचसाठी इथं मी जेवण वगैरे बनवलं. सगळ्यांची ताटं वगैरे काढून घेतली. पाहुण्यांचं जेवण वगैरे झालं आणि ते घरीसुद्धा गेले. पण किचनमध्ये पडलेला पसारा आवरेपर्यंत मला वाजले होते 12. तर असा होता आजचा दिवस. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.